भक्तांनो, खूप दिवसानंतर आपली भेट झाली. कारण मला ऍक्च्युली माझी तब्येत खराब होती. स्वामी सप्ताहामध्ये खूप जास्त स्वामींनी सेवा करून घेतली. त्यामुळे मला 2-3 दिवस झाले ऍक्च्युली खूपच बरं वाटत नव्हतं, म्हणून व्हिडिओ आले नाही. त्याबद्दल खूप खूप माफी. सप्ताहामध्ये पण व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही मला तेवढं. तर चला, आता अक्षय तृतीया आपल्या सगळ्यांना खूप आतुरतेने आपण वाट पाहतो. कारण अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्त कोणते हे आम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे अक्षय तृतीया हा किती शुभ मुहूर्त आहे यावेळी आपण जाणून घेऊया याचा महत्व काय आहे. आपल्याला सांगितलं, सर्वात आधी आपल्याला अक्षय तृतीया म्हणजे आपण सोन्याच्या जे दुकानं आहेत ना तिकडे जाऊन गर्दी करत असतो की नाही बाबा आपल्याला सोनं घ्यायचं आहे. आणि काही जणांना तर याबाबत एवढी गैरसमज आहे की ते अक्षरशः कर्ज काढून सोनं घेतात. म्हणजे अक्षय तृतीया म्हणजे जे सोनं विकणारे व्यापारी आहेत त्यांची गल्लावरती करणे. तर हा नेमकं अक्षय तृतीयाच्या दिवशी काय झालं होतं, इतका महत्व का, असं घटना घडले होते की अक्षय तृतीयाला इतका महत्व दिलं जात आहे. तर त्याबाबत आज आपण पाहणार आहे. तर पॉइंट नंबर 1, तृतीयाच्या दिवशी जो भगवान विष्णू आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते रूप घेतले होते. तर त्यातला ते एक अवतार होता त्यांचा परशुरामाचा. वामन अवतार, परशुराम अवतार, कल्की अवतार जे आता ते घेणार आहेत परत. तर त्यापैकी जो त्यांचा परशुराम अवतार होता त्यांनी याच अक्षय तृतीयेच्या दिवशी घेतला होता. पॉइंट नंबर 2, याच दिवशी जे सुदामा आहे, सुदामा आणि कृष्णांची मैत्री सगळ्यांना माहिती आहे. सुदामांची भोग होते म्हणून कृष्ण त्यांना लवकरात लवकर जे धन दौलत आहे ते देऊ शकले नाही. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ भोगायचे होते म्हणून कृष्णांनी त्यांना लगेच झटपट अमीर केलं नाही, संपत्ती जे आहे ते दिली नाही. तर त्यांचे भोग त्यांना संपले. आणि ज्या दिवशी सुदामा जे आहे त्यांच्या प्रिय मित्र कृष्णांना पोहे घेऊन गेले होते आणि त्यांनी ते पोहे श्रीकृष्णाला अर्पण केली त्यांचे भोग संपायला. आणि सुदामांनी त्यांना पोहे अर्पण करायला. आणि त्या दिवशी श्रीकृष्ण भगवानाने अपार धन दौलत संपत्ती देऊन कृष्ण जे सुदामा आहे त्यांना तृप्त केलं होता. आणि तो दिवस होता अक्षय तृतीयेचा दिवस. पॉइंट नंबर 3, रामायण कोणी लिहिलं होतं? वाल्मिकीजीने लिहिले होते. आणि महाभारत कोणी लिहिलं होतं? तर महर्षी व्यासजीने लिहिलं होतं. तर आज तो दिवस होता ज्या दिवशी द्वापर युगामध्ये जे आपले महर्षी व्यास आहेत त्यांनी महाभारत रचना करायची तयारी, म्हणजे त्या दिवसापासून त्यांनी जे आहे सुरुवात केली होती की नाही मला आजपासून जे आहे ते मी महाभारत लिहिणार आहे. तर कोणता दिवस होता तो? अक्षय तृतीयेचा दिवस होता. पॉइंट नंबर 4, की या दिवशी जे आहे जे आई गंगा आहे जी भगवान शंकरच्या जटामध्ये बसलेले आहेत ते भागीरथीवरती प्रसन्न होऊन ईश्वराचं सान्निध्य सोडून ते पृथ्वी तलावर अवतरले होते. आणि तो दिवस होता अक्षय तृतीयेचा दिवस. पॉइंट नंबर 5, या दिवशी जे आहे ते भगवान सूर्यदेवांनी पांडवांना अक्षय पात्र दिलं होतं. जो पात्राचं नावच होतं अक्षय, की तो कधीच संपणार नाही असं अक्षय पात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडवांना दिलं होतं. तर इतका हा शुभ मुहूर्त असतो अक्षय तृतीयेचा. पॉइंट नंबर 6, जे कुबेर महाराज आहे त्यांनी आई लक्ष्मीला प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून अष्टैश्वर्य असं प्राप्त केलं होतं. त्यांना प्रसन्न केलं आणि त्यांना त्यांचं जे आहे गुरु बनून त्यांच्या आशीर्वाद प्राप्त केला होता कुबेर महाराजांनी. पॉइंट नंबर 7, जे आदिशंकराचार्य आहे त्यांनी कनकधारा स्रोतांची निर्मिती केली होती, ज्याने सोन्याचे जे आवळे आहेत ना त्यांचा वर्षाव झाला होता. मी जे सोन्याचे आवळे याची जी कथा आहे YouTube चॅनलवरती अपलोड केलेली आहे की कनकधारा स्रोताची निर्मिती कशी झाली आहे, एकदा नक्की पाहून घ्या. खूप चांगली त्याच्यामध्ये मी. तर अशा प्रकारे जो अक्षय 2025चा जो अक्षय तृतीया आहे तो 27 वर्षांनंतर येणारा अक्षय तृतीयाचा महासंयोग आहे. या दिवशी सर्वसिद्धी योग आहे आणि त्यासोबत रवी योग आहे. असे अनेक प्रकारचे जे योग असतात ना ते जुळून आलेले आहेत. आणि अक्षय तृतीयाचा जो शुभ मुहूर्त आहे तो आहे 29 तारखेपासून हा अक्षय तृतीया सुरू होत आहे आपलं. आणि 29 तारखेपासून आपलं मुहूर्त सुरू होत आहे. 29 तारखेला 5:32 म्हणजे संध्याकाळी सुरू होत आहे आणि तो 30 तारखेला
2:15 दुपारी 2:15 हा मुहूर्त संपत आहे। तर उदया तिथीप्रमाणे जर आपण बघितलं तर 30 तारखेला म्हणजे बुधवारी हा अक्षय तृतीयेचा दिवस येत आहे। तर असं हा अक्षय तृतीयाचा महत्व आहे सांगायचा मला वाटलं होतं की सगळ्यांना याचं जे इम्पॉर्टन्स आहे तो कळायला हवं, म्हणून हा एक व्हिडिओ बनवला। आणि या दिवशी काय करायचंय काय नाही ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ कसं वाटलं मला नक्की सांगा। फेसबुकवर इंस्टाग्रामवर जिकडे तुमचे लिंक्स आहेत तिकडे सगळं शेअर करा आणि तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत सगळ्यांना शेअर करा आणि कमेंट नक्की करा। काही विचारायचं असेल तर कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ। लाईक शेअर सबस्क्राईब।